AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आपलं भविष्य घडवण्याचा सर्वात मोठा आधार ठरत असून त्याच्या उपयोगामुळे आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक न्याय आणि समानताही सुनिश्चित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारत मंडपम इथे कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेसह आपण एका नव्या युगात प्रवेश करत असल्याचं सांगून भारत AI मिशनचा प्रारंभ करणार असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. AI हमारे नए भविष्य को गढ़ने का सबसे बड़ा आधार बन रही है. AI की एक बहुत बड़ी ताकत है लोगों को कनेक्ट करने की उसकी क्षमता. AI के सही इस्तेमाल से सिर्फ देश की आर्थिक प्रगति ही सुनिश्चित नहीं होती, बल्कि ये समानता और सामाजिक न्याय को भी पक्का करता है. इसलिए AI को अपने भविष्य के लिए अलग प्रकार के AI की भी जरूरत पड़ेगी. यानी AI को ऑल इंक्लूसिव बनाना पड़ेगा, ऑल आइडियाज को अपनाना पड़ेगा. AI की डेवलपमेंट जर्नी जितनी ज्यादा इंक्लूसिव होगी, उसके परिणाम भी उतने ही ज्यादा इंक्लूसिव आएंगे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्तमान आणि भावी पिढीवरही प्रभाव राहणार असून आपल्याला सावधानतेनं आणि सतर्कता बाळगत पुढे जायचं आहे, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समोर येत असून अयोग्य वापर रोखण्यासाठी जागतिक स्तरावर ठोस आराखडा करावा लागेल, असंही पंतप्रधान म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाचं साधन बनू शकते, त्याचवेळी 21वे शतक उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी भूमिकाही बजावू शकते, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. डीप फेकचं आव्हान आज संपूर्ण जगासमोर असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा अयोग्य वापर रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिकतेनं वापर करण्यासाठी जागतिक स्तरावर मार्गदर्शक सूचना तयार करायला हव्यात, असंही ते म्हणाले. हमें AI के एथिकल यूज के लिए मिलकर ग्लोबल फ्रेमवर्क तैयार करना होगा. इसमें हाई रिस्क या फ्रंटियर AI टूल्स की टेस्टिंग और डिप्लॉयमेंट के लिए प्रोटोकॉल भी शामिल होगा. इसके लिए कन्विक्शन, कमिटमेंट, कोऑर्डिनेशन और कोलैबोरेशन की सबसे अधिक जरूरत है. हमें मिलकर ऐसे कदम उठाने ही होंगे जिससे AI का रिस्पॉन्सिबल यूज सुनिश्चित हो सके.